इगतपुरी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण प्रथमच भरलंय। जिल्ह्यातील पहिलेच धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे दिनांक 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजेपासून या धरणातून पाणी ओसंडून वाहू लागलंय। गेल्या वर्षीही 24 तारखेला भावली धरण भरलं होतं आणि यावर्षी देखील 24लाच ओव्हरफ्लो झाल्यामुळे तालुक्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। जिल्ह्यामध्ये मोठ्या आणि मध्यम अशा 24 प्रकल्पांमध्ये 24 जुलै अखेर 26.32% साठा आहे। पावसाळ्यामध्ये बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती, परंतु काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता। गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 16% कमीच झाला होता। त्यामध्ये आता हा साठा 26.32% झालाय। जून पासून पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली असली तरी मुसळधार पाऊस नाही, त्यामुळे काही ठिकाणी तीव्र टंचाईचा सामना करावा लागतोय। राज्यातही ही स्थिती आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा 42.45%, तर समूहामध्ये 35.05% साठा आहे। तर जिल्ह्यातील बहुतांश धरणाची पातळी कमालीची खाली आली आहे। 5 धरणांची पातळी तर 0 आहे। तर भावली धरण आता 100% भरलं आहे, तर बहुतांश धरणामध्ये मात्र 10 ते 25% आत पाणी साठा आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरीसह शांताराम भांगे, इगतपुरी।